नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने विविध मोहिमा आखल्या आहेत. पहिले चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर भारताने दुसरी चंद्रयान मोहीम राबवली. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी ही मोहीम अयशस्वी झाली होती. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-2 मोहीम 6 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोवर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने नियोजित चंद्रयान-3 मोहीम हाती घेतली होती. मित्रांनो, आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर आणि लँडर प्रणालीसह चांद्रयान-3च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आज पहिला वर्धापन दिन आहे. हे उल्लेखनीय आहे की 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3चे सॉफ्ट लँडिंग करण्यात इस्रोने यश प्राप्त केले होते. या यशाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अंतराळ दिन दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल असे घोषित करण्यात आले. आणि आज यावर्षी पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रांनो, नॅशनल स्पेस डे सेलिब्रेशन बद्दल थोडक्यात जाणून घ्यायचे म्हणजे हे भारत सरकारच्या अंतराळ विभागाद्वारे आयोजित केले जात आहे. हे भारत मंडपम बिल्डिंग नवी दिल्ली येथे आयोजित केले जात आहे आणि याचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे करत आहे. हे चांद्रयान-3 मोहिमेतील महत्त्वाचे निष्कर्ष आणि वैज्ञानिक स्रोत प्रगट करणार आहेत. मित्रांनो, चांद्रयान-3 मोहिमेसाठी 23 ऑगस्टची तारीख का निवडली गेली होती? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. लँडिंग साईटवर सूर्यप्रकाशाची उपलब्धता लक्षात घेऊन लँडिंगची तारीख 23 ऑगस्ट म्हणून निवडली गेली होती. कारण 23 ऑगस्ट रोजी लँडिंग साईटवर सूर्य उगवला आणि सुमारे 2 आठवड्यानंतर मावळला. दरम्यान सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विक्रम लँडर आणि रोवरने थर्मल, सिस्मिक आणि खनिज मोजमाप करण्यासाठी अनेक उपकरणे यामध्ये वापरली गेली. चांद्रयान-3 मिशन बद्दल बघायचे झाल्यास हे चांद्रयान-2चे फॉलोअप मिशन आहे, जे LBM-3ने 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले होते. 23 ऑगस्ट 2024 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर याने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले आणि चंद्रावर ज्या ठिकाणी त्याचे लँडर उतरले ते ठिकाण आता शिवशक्ती म्हणून ओळखले जाते. या मोहिमेसाठी भारत देशांच्या उच्चभ्रू गटात सामील झाला आहे. म्हणजेच रशिया, अमेरिका आणि चीन नंतर ज्यांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची क्षमता प्रदर्शित केली आहे त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश झाला आहे. धन्यवाद मित्रांनो.